मी सध्या अयोध्या जंक्शनमध्ये आहे आणि अयोध्येमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठ्या संख्येत रामभक्त पोहोचत आहेत. कालपासून इथं विशेष ट्रेन्स सोडल्या जात आहेत आणि त्या ट्रेनमध्ये जास्त करून श्रमिक वर्गांसाठी प्रशासनाकडनं रेल्वेकडनं आज रामनवमीसाठी ट्रेनची सुविधा केली गेली आहे आणि तीच लोक ज्यांचे दर्शन झाले आहेत ते पुन्हा जाण्यासाठी या अयोध्या जंक्शन धाममध्ये आपण पाहतोय. या प्लॅटफॉर्मवरची गर्दी पाहिली आणि समोरच्या प्लॅटफॉर्मवरची गर्दी पाहिली तर सगळ्या ठिकाणी लोक आहेत, बसले आहेत आणि ट्रेनची वाट पाहत आहेत. जवळपास 25 ट्रेन आजच्या दिवशी डेली 20 ट्रेन्स या अयोध्या जंक्शनवर येतात देशाच्या वेगवेगळ्या भागातनं. आज 3-4 ट्रेन्स वाढवल्या गेल्या आहेत कारण लोक मोठ्या संख्येत रामनवमीसाठी इथं येणार होते. आप लोग किधर से आए? हैदराबाद से आए। हैदराबाद से आए. कभी आए दर्शन लेने के लिए? हम लोग कल आए साहब। कैसा हुआ दर्शन? दर्शन अच्छा हुआ, बहुत सुकून से हुआ दर्शन। शाम को आए, आज सुबह भी दर्शन अच्छे आए। आधे घंटे में वापस जा रहे हो? हाँ वापस कैसा लगा देख के? बहुत अच्छा वाराणसी जा रहे हो? वाराणसी जा रहे हैं। फर्स्ट श्री रामनवमी है ना। अच्छा, पहला रामनवमी के लिए. दादा आप कहाँ से आए? राजस्थान से आए। राजस्थान कैसा लगा आके यहाँ पे? अच्छा है, बहुत बढ़िया। दर्शन हो गए? दर्शन हो गए, 2 बार दर्शन किए। ट्रेन का इंतजार कर रहे हैं. हाँ, अब वाराणसी जा रहे हैं। फरक काय? आपण पाहिलं की प्रभू श्री रामाचं दर्शन घेतल्यानंतर लोक वाराणसी, काशी, मथुरा या भागात जाणं पसंत करतायत आणि मी पाहिलं की दक्षिणेत जास्त लोक आहेत. दक्षिण भारतातनं मोठ्या संख्येत इथं लोक आलेली आहेत आणि त्या लोकांना इथं ट्रेन सुविधा उपलब्ध आहे आणि इथून पूर्ण उत्तर भारतातले देवस्थळ किंवा जे श्रद्धास्थान आहे तिथं ते जात आहेत. म्हणून चांगल्या वातावरणामध्ये आजचा रामनवमी सोहळा पार पडतोय आणि मोठ्या संख्येत जंक्शनवर लोक पोहोचतायत आज राम मंदिर परिसरात जाण्यासाठी. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.